38व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलं आहे। तसंच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा माझं ऐकतात असं अजित पवार म्हणाले होते। यावर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, मराठा, धनगर, लिंगायत मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न आहे, त्याचा आढावा दादांनी घ्यावा। तसं झालं तर पवारांना जी संधी 38व्या वर्षी मिळाली तशी दादांनाही संधी मिळेल असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला आहे। की सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक म्हणजे आदरणीय पवार साहेब। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे परिवारवादवाले नव्हते, त्यांना परिवारवादाचा लेबलही लागलं नव्हतं। स्वतःच्या कर्तृत्वावर ते 38व्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादमध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले। त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 3 वेळा आणखीन वेळा झाले। त्यानंतर LOP म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेतही लीडर ऑफ ऑपोजिशन राहिले अनेक वर्ष, डिफेन्स मिनिस्टर झाले, ॲग्रिकल्चर मिनिस्टर झाले। आणि त्यामुळे जी त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की दादांची च्या थ्रू जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते। आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादांना विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून घ्यावी। आपल्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत। त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघता इथेनॉलचा प्रश्न असेल, कांद्याचा असेल, सोयाबीन, कपास असे असंख्य अशी आहेत पिकं ज्याला हमी भाव मिळत नाही, तोही प्रश्न दिल्ली दरबारी त्यांनी आपल्या वतीने मांडावा। त्यानंतर आरक्षण, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे, हा अतिशय गंभीर आहे। हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवार साहेबांना 38व्या वर्षी बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली, ती दादांनाही मिळावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।